सन 1931 मध्ये तमिळनाडूतील रामेश्वरम या छोट्याशा गावात एका गरीब पण प्रामाणिक घरात एक मुलगा जन्माला आला. त्याचे नाव होते अबुल पाकीर जैनुल ओबेदीन अब्दुल कलाम. त्याचे घर साधे होते पण संस्कार खूप मोलाचे होते. लहानपणापासूनच कलाम यांना गणित आणि विज्ञानाची खूप आवड होती. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शाळेपूर्वी वर्तमानपत्रे विकावी लागत, पण शिकण्याची त्यांची जिद्द कधीच कमी झाली नाही. मोठे झाल्यावर त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. शेवटच्या वर्षात एका प्राध्यापकांनी त्यांना एक मोठा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन दिले. कलाम यांनी दिवस रात्र मेहनत घेतली आणि ठरलेल्या वेळेपूर्वीच काम पूर्ण केले. त्या घटनेने त्यांना शिकवले की शिस्त आणि एकाग्रता असेल तर कोणतीही अडचण पार करता येते. पुढे त्यांनी DRDO आणि ISRO मध्ये काम सुरू केले. सुरुवातीला एका उपग्रह प्रक्षेपणात त्यांना अपयश आले. सगळे निराश झाले, पण कलाम खचले नाहीत. ते शांतपणे म्हणाले, अपयश हे यशाच्या पहिल्या पायरीसारखे आहे. फक्त एका वर्षानंतर त्यांच्या टीमने यशस्वी प्रक्षेपण केले आणि भारताने अंतराळ विज्ञानात पहिले पाऊल टाकले. यानंतर कलाम यांनी भारताच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे नेतृत्व केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अग्नी आणि पृथ्वी ही क्षेपणास्त्रे यशस्वी झाली आणि लोक त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणू लागले. एवढे मोठे यश मिळवूनही कलाम सर नेहमी साधे जीवन जगले. साधी राहणी, कमी वस्तू आणि छोटंसं घर हेच त्यांचं खरं वैभव होतं. सन 2002 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांना मुलं आणि तरुण खूप आवडायचे. ते नेहमी म्हणत, स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जीवन आपल्याला शिकवते की यश एका रात्रीत मिळत नाही. ते त्यांनाच मिळते जे संयमाने, कठोर परिश्रमाने आणि अपयशाला न घाबरता आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात.